तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। मेहकर तालुक्याच्या जानेफळ पोलीस स्टेशन हद्दीमधील देऊळगाव साखरशा येथे 1 डिसेंबर रोजी पोलीस मित्र व बजरंग दल कार्यकर्त्यांच्या सहकार्याने एका ट्रकमधील 27 जनावरांना पकडण्यात आले आहे। या जनावरांना गाडीमध्ये अमानवीय व निर्दयीपणे बांधून भरधाव वेगाने वाहतूक करणाऱ्या चालकावर व इतर व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला। जनावरे गोशाळेत दाखल केले असून 16 टायर ट्रक व आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। 1 डिसेंबर रोजी दुपारच्या वेळेस 16 टायर ट्रक MP 51 ZA 8816 नायगाव दत्तापूरवरून जानेफळकडे भरधाव वेगाने जात असताना ट्रकमधील जनावरांच्या हंबरड्याने रस्त्यावरील वाहतूकदारांनी सदर ट्रक अडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ट्रक चालकाने भरधाव वेगाने वाहन चालवून रस्त्यातील काही वाहने उडवण्याचा प्रयत्न केल्याने वाहनामध्ये चोरीची जनावरे कत्तलीसाठी नेत असल्याच्या संशयावरून जानेफळ व देऊळगाव साखरशा येथील बजरंग दल कार्यकर्त्यांनी सदर गाडी पकडून ठाणेदार आजीनाथ मोरे यांच्याशी संपर्क केला। पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हे जनावरे ताब्यात घेऊन आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत। MCN न्यूज मराठीसाठी प्रमोद मिश्रा, मेहकर। आम्ही आज रोजी मेहकर नगर परिषद निवडणूक बंदोबस्त कामी मेहकर येथे असताना आम्हास देऊळगाव साखरशा येथील काही पोलीस मित्रांनी अशी माहिती दिली की देऊळगाव साखरशा येथे एक ट्रक अडवण्यात आलेला आहे आणि त्या ट्रकमध्ये निर्दयीपणे प्राण्यांची वाहतूक झालेली आहे। अशी माहिती मिळताच आम्ही सदरची माहिती तात्काळ आमचे वरिष्ठ अधिकारी श्री संतोष खाडे साहेब SDPO मेहकर यांना माहिती देऊन आम्ही स्वतः घटनास्थळी रवाना झालो। त्या अगोदर आम्ही आमचे दुय्यम अधिकारी PSI जाधव आणि टीम रवाना केली। घटनास्थळी पोहोचल्यानंतर देऊळगाव साखरशा येथे आम्ही ज्यावेळेस त्या ठिकाणी घटनास्थळी भेट दिली तर घटनास्थळी आम्हाला त्या ठिकाणी एका ट्रकमध्ये एकूण 27 म्हशी ह्या निर्दयीपणे वाहतूक करताना मिळून आल्या। सदरच्या म्हशी ह्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आम्ही अंते देशमुख या ठिकाणी गोरक्षणमध्ये पाठवलेले आहेत। सोबतच वाहतूक करणारे ड्रायव्हर आणि त्यांच्यासोबत असलेले इतर आरोपी यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे। गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे। सदरच्या म्हशी या कुठून आणल्या, कुठे जाणार होत्या याचा आम्ही सखोल तपास करतो आहे आणि जर त्या म्हशी या आसपासच्या खेड्यातून कुठून चोरी झालेल्या असतील असं जर निदर्शनास आलं तर आम्ही संबंधितांवर चोरीचे गुन्हेसुद्धा दाखल करणार आहोत आणि शेतकऱ्यांपर्यंत म्हशी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। धन्यवाद।